रेसिपी। ही जी सँडविचची रेसिपी आहे आपल्या रेग्युलर सँडविचपेक्षा मी थोडीशी वेगळी अशी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। तर हे खायलाही टेस्टी लागतं आणि लहान मुलांना टिफिन मध्ये किंवा तुम्ही स्वतःही खाल्लं ना तर खूप छान लागतं। इथे मी ब्राऊन ब्रेडचं बनवते आहे, म्हणजे हे हेल्दी असेल। सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। छान असा स्वतःला आज वेळ द्या, छान असं काहीतरी स्वतःसाठी करा। तसं तर रोजच केलं पाहिजे, पण आज वुमन्स डे आहे त्यानिमित्त स्वतःला नक्कीच वेळ द्या। तर चला बघूया आपण सँडविचची रेसिपी। इथे मी मेयोनीज घेतला आहे, त्यानंतर घेतला आहे तूप। इथं बटरच्या जागी मी तूप यूज केला आहे। ही पिवळी चटणी आहे, फक्त जिरा मोहरी मीठ आणि हळद आणि बटाटा याची ही उकडलेल्या बटाट्याची चटणी बनवली आहे। त्यानंतर इथे मीठ घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे, ब्राऊन ब्रेड घेतला आहे। त्यानंतर मी घेतला आहे इथे गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा आणि बीट। आणि ही आपली जी हिरवी चटणी असते सँडविच मध्ये ते बनवण्यासाठी मी घेतला आहे पुदिना, त्यानंतर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो सॉस। तर चला आपण सुरुवात करूया। कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण मिक्सर मध्ये घालून घेऊया। त्यानंतर पुदिना आणि हिरवी मिरची स्वच्छ धुवून आपण यामध्ये घालून घेतली आहे। आता इथे या चटणीमध्ये आहे ना थोडंसं अद्रक आणि लसूण देखील घालू शकतात, ते ऑप्शनल आहे। नुसती हिरवी मिरची, पुदिना आणि जी कोथिंबीर आहे त्याची चटणी छान लागते, पण अजून थोडीशी चटपटीत करायची असेल तर यामध्ये थोडंसं अद्रक आणि थोडासा लसूण देखील घालायचा, त्यामुळे चटणी अजून छान लागेल। यामध्ये मी 3 पाकळ्या लसणाच्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे, तोही आपण घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया। आता आपण ही छान बारीक करून घेऊया। थोडेसे पाणी घालायचे, जास्त नाही, अगदी 2-3 चमचे। किती छान अशी आपली ही रंगही किती सुंदर आला आहे। तर तयार आहे आपली हिरवी चटणी। आता इथे आपण जे गाजर आहे, काकडी आणि बीटचे सालं काढून घेतले आहे, तर हे आपण जे आहे ना नॉर्मली गोल स्लाइस करून आपण सँडविच मध्ये घालतो। तर इथे आपण काय करणार आहोत ना, याला बारीक करणार आहोत चॉपर मध्ये। तर चला बघूया। इथे मी चॉपरच्या साहाय्याने काय करणार आहे ना, जो कांदा आहे, कांदा, गाजर आणि बीट बारीक करून घेणार आहे। आता जेव्हा आपण कांदा कापतो ना तेव्हा हा जो व्हाईट पार्ट असतो तो काढून टाकायचा नेहमी, त्याने मुळव्याध होण्याची शक्यता असते म्हणून हा, आणि शरीरासाठी तो चांगला नाही म्हणून तो नेहमी काढून टाकायचा। तो आता आपण यामध्ये काढून घेऊया। आणि सँडविच हे हेल्दी असतं, भरपूर भाज्या टाकता येतात, त्यासाठी आपण बनवतो आणि तेच ते काढत असतो। सगळ्या भाज्या चॉपर मध्ये केल्या आहे, पण टोमॅटो मात्र हातानेच कापते, कारण आपण चॉपर मध्ये जर कापला ना तर त्याचं खूप पाणी निघेल आणि आपलं जे सँडविच आहे ते आतमधून पूर्ण सॉगी होईल। त्यामुळे आपण हाताने बारीक चिरून घेऊया टोमॅटो।
आता यामध्ये आपण चाट मसाला घालून घेणार आहोत, मीठ घालून घेणार आहोत, इथे टॅमॅटो सॉस घालून घेणार आहोत, त्यानंतर मेयोनेज घालून घेणार आहोत आणि जी हिरवी चटणी आपण बनवली होती ती थोडीशी घालणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे लगेच बनवायचं नसेल ना, यात मीठ नाही घालायचं, मीठ घातलं की तुम्हाला लगेच बनवावं लागेल, नाही तर याला पाणी सुटेल। त्यामुळे जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे तेव्हाच भाज्यांमध्ये मीठ टाका। यामध्ये तुम्ही ब्रोकली पण ऍड करू शकता, थोडासा कोबी ऍड करू शकता। आता जर कधी समजा हे मिश्रण तुम्हाला पातळ झालं, पाणी सुटलं, तर काय करायचं आहे माहिती, एक ब्रेड जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्याला कुस्करून यामध्ये टाकायचंय, त्यामुळे पाणी पूर्ण सोक होईल, किंवा ब्रेड क्रम्स असते ते टाकले तरी चालेल। तवा गरम करायला ठेवूया। आता इथे आपण काय करणार आहोत, थोडीशी ग्रीन चटणी जी आहे ती सँडविचला लावून घेणार आहोत। तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल किंवा कमी स्पायसी पाहिजे असेल तर हिशोबाने चटणी लावायची आहे। त्यानंतर ही येल्लो ती बटाट्याची चटणी आहे ती आपण घालून घेणार आहोत। इथे नुसता उकडलेला बटाटा घेतला तरी चालेल, पण ही चटणी छान लागते सँडविच मध्ये, म्हणून मी ही पिवळी चटणी बनवून घेतली आहे। थोडासा टॅमॅटो केचप घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बनवलेले हे मिश्रण घालून घेणार। अतिशय झटपट अशी ही रेसिपी आहे। इथे मी तुम्हाला दाखवते म्हणून इतका वेळ लागतोय, नाही तर खूप झटपट अशी ही रेसिपी आहे, खूप कमी वेळात आणि छान अशी ही तयार होते। सगळ्यांना बनवता यावं म्हणून मी तव्यावर दाखवते आहे। सँडविच मेकर मध्ये छान बनतं असं काही नाही, तव्यावर पण खूप छान असं हे सँडविच बनतं, म्हणून मी तुम्हाला आज तव्यावरच दाखवते आहे। याआधी मी जी रेसिपी दाखवली आहे सँडविचची प्रॉपर, ती ऑलरेडी आपल्या चॅनलला आहे, ती देखील तुम्ही बघू शकता। आता इथे मी चीज घालून घेते। वरच्या स्लाइसला थोडीशी चटणी आणि सॉस, आणि हा व्यवस्थित असं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आता तव्याला आपण तूप लावून घेऊया। तवा जो आहे तो बारीकच ठेवायचा आहे, तुम्हाला फास्ट नाही करायचं आहे। इथे गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा आहे, जास्त फास्ट नाही करायचा आहे। आणि जे सँडविचच्या कॉर्नरने आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे, म्हणजे जे काट आहे ते देखील क्रिस्पी होतात। 2 ते 3 मिनिटात हे छान असे होतात। जे आपलं सँडविच मेकर आहे त्यात तरी वेळ लागतो, पण तव्यावर खूप झटपट असे होतात आणि सकाळच्या वेळी फास्ट असं बनवायला मुलांसाठी अतिशय छान आहे। सँडविच मेकर आपण सँडविच मेकर मध्ये करत असतो ना, खूप वेळ पण लागतो, त्यापेक्षा ही अतिशय साधी सोपी पद्धत आहे। आता इथे जे आहे एक सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा किती छान असं आपलं सँडविच तयार आहे।